तर त्यावर आम्ही मोठा ॲक्शन घेऊ. एकंदरीत वर्धा पोलिसनी 31st मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. मी वर्धा जिल्ह्याचे सर्व नागरिकांना नववर्षाची शुभेच्छा देतो आणि आशा करतो की आपण सगळे नियमांचा पालन करून नववर्ष साजरा करणार आहे. थँक्यू. याबद्दल आपले काही प्रश्न असेल तर आपण मांडू शकतात. आणि इतर थेफ्ट पाहिले तर मागच्या वर्षी 534 होते, यावर्षी 505 आहे, -29च्या फिगर आहे. मारामारीचे केसेस जे एकमेकांना मारहाण करते लोक, 324चे जे प्रकरण राहते, 325, 326 IPCचे, याच्यामध्ये सुद्धा -117ची घट आहे. म्हणजे मागच्या वर्षी 1185 होते, यावर्षी 1068 केसेस दाखल झालेले आहे. एक HBTचा एक असा आहे की HBT मध्ये थोडीशी वाढ दिसते. HBT +42 आहे, परंतु याच्यावर सुद्धा आमचं काम चालू आहे. हे फक्त एक एरिया असा आहे ज्याच्यामध्ये आम्हाला आणखी इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. परंतु जे दारूवाल्यांवर मोठी कारवाई झाली त्यामुळे HBT थोडासा वाढलेला आहे. पार्ट 6 मध्ये सुद्धा प्रोव्हिजन ॲक्ट आणि इतर सेक्शनमध्ये आमच्या लोकांनी मोठी कारवाई केली. जसे 122 मध्ये 142चे केसेस म्हणतात तडीपार माणूस जे आपली हद्दीमध्ये आला त्याच्यावर कारवाई. तर मागच्या वर्षी 26 कारवाई होती, यावर्षी 89 लोकांवर कारवाई झाली आहे. म्हणजे +63 केसेस आपले दाखल झालेले आहेत. एकंदरीत पार्ट 6 मध्ये सुद्धा आमच्या लोकांनी खूप केसेस करून वाढ केलेली. पार्ट 6 म्हणजे प्रोॲक्टिव्ह पोलिसिंग असते. पार्ट 5 म्हणजे बॉडी ऑफेन्सेस जास्त राहते. तो पार्ट 6 वाढला म्हणजे एक चांगला इंडिकेटर आहे. पार्ट 6 वाढला तर पार्ट 6 579 केसेसची वाढ झालेली, म्हणजे प्रोॲक्टिव्ह पोलिसिंग वाढलेली आहे. याच्या व्यतिरिक्त कन्व्हिक्शनमध्ये 2 डेटा कन्व्हिक्शनचा आहे की दारूमध्ये जे कन्व्हिक्शन होता ते मागच्या वर्षी सुमारास 0 होता. काही दारूचे केसेसमध्ये कन्व्हिक्शन होत नव्हता. ॲडिशनल SP आणि यांची टीमनी मिळून वारंवार याच्यावर हे करून एक खूपच चांगला काम केला. आणि यावर्षी किती आहे? 277 केसेसमध्ये कन्व्हिक्शन झालेला आहे. म्हणजे दारूचे 277 केसेसमध्ये कन्व्हिक्शन मिळालेलं आहे. तर सुमारास 7% होऊ शकतात फिगर, मागे पुढे आपल्याला फायनल फिगर याच्यामध्ये मिळेल. परंतु मला जे आठवण येते की 6 ते 7% सुमारास कन्व्हिक्शन दारूच्या केसेसमध्ये. याच्या व्यतिरिक्त जे सिरियस केसेस आहे म्हणजे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर, रेप, पॉक्सो आणि ह्यासारखे जे सेशन कमिटेड केसेस होते, सेशन कमिटेड केसेसमध्ये सुद्धा 2%ची वाढ आहे. 2% कन्व्हिक्शन वाढलेलं आहे. तो एकंदरीत फिगर आपल्याला मी जे नोट आहे प्रेस नोटमध्ये देतो. आणि ओव्हरऑल कन्व्हिक्शन IPC आणि सेशनच्या जे असते त्याच्यामध्ये सुद्धा 2 ते 2.5% वाढ झालेली आहे. तर एकंदरीत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अवैध धंदेवर मोठी कारवाई झाली. प्रोॲक्टिव्ह पोलिसिंग वाढली. त्याचा इफेक्ट क्राईमवर आला. आपले मर्डर, महिलांचे विरोधात जे गुन्हे होतात ते आणि इतर जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यामध्ये खूप कमी झालेली आहे. हे क्राईमचा फिगर आमचा आहे. याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल SP आणि आम्ही दोन्ही आणि आमची टीमनी मिळून काही इनिशिएटिव्ह सुरू केले वर्धासाठी. वेगवेगळी इनिशिएटिव्ह आमची लोकांनी सुरू केली. याच्यापैकी बरेचशी इनिशिएटिव्हचा इनॉग्रेशन झालेला आहे आणि बरेचशी इनिशिएटिव्हचा इनॉग्रेशन झाला नाही. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून
लोकांना हे मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे, त्यांना चांगला ॲडमिनिस्ट्रेशन मिळाला पाहिजे, हे आम्ही सुरू केले. तर याच्यामध्ये पहिला सिस्टम सेवाचा होता, सर्व्हिस एक्सलन्स विक्टिम असिस्टन्स. या ऑनरेबल फडणवीस साहेबांनी याचा उद्घाटन केला होता. आपण कव्हरसुद्धा केले की कोणी अर्ज दिला SP ऑफिसमध्ये तर या अर्जाची पूर्ण अर्ज देण्यापासून अर्ज संपलेपर्यंत सगळी गोष्टी आपले व्हॉट्सअप मोबाईलवर पूर्ण येते की आपला अर्ज आलेला आहे, आपले अर्जावर IO अपॉइंट झालेला आहे, IOचा मोबाईल नंबर जाते, नंतर आपल्याला कॉल केली जाते, नंतर फायनल जे अर्जावर काय झाला, बरेचदा आपण अर्ज देतात परंतु काही त्याच्यावर काय झालं माहिती मिळत नाही. तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपली अर्जावर जे काही होते ते सगळी गोष्टी सेवाच्या माध्यमातून आम्ही देतो. दुसरी गोष्टी ई दरबार. एक ई दरबार आता उद्घाटन झाला नाही आहे, परंतु ई दरबारचा एक पायलट प्रोजेक्ट आम्ही केले होते. आता फायनल ई दरबार प्रत्येक महिने होतात. एम्प्लॉई आमचे जे कर्मचारी आहे त्यांना त्यांची जे प्रॉब्लेम राहते SP ऑफिसबद्दल किंवा आमचे मंत्रालयीन स्टाफबद्दल, तर त्यांची प्रॉब्लेम ऐकण्यासाठी ई दरबारची इनिशिएटिव्ह आमच्या लोकांनी आम्ही सुरू केले आणि ऑक्टोबर 2022 रोजी आम्ही जॉईन केले होते. तर त्या अनुषंगाने जे काही कामगिरी होती आतापर्यंत ते आपले सोबत शेअर करायची होती. ये आपका ऑडियो सही आता नहीं है. हाँ, और सर्वांना करतो या प्रेस कॉन्फरन्ससाठी. या प्रेस कॉन्फरन्स विशेषकर 2 मुद्द्यावर 31 डिसेंबरला जे आम्ही बंदोबस्त प्लॅन केलेले तर नागरिकांना आवाहन करण्यासाठी, बाकीचे जे लोक आहेत त्यांना आवाहन करण्यासाठी आहे. दुसरा मुद्दा आपले 14 महिन्याची जी कामगिरी आहे, पोलीस डिपार्टमेंटनी जे 14 महिन्यामध्ये जे जे काम केले त्याच्या विस्तृत आढावा, विस्तृत डिटेल आपल्याला देण्यासाठी हा कॉन्फरन्स आम्ही ऑर्गनाईज केलेले आहे. जसं आपल्याला माहिती आहे 31 उद्या 31 आहे, नववर्ष सगळे सेलिब्रेट करत आहे. सर्वांना मी वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे शुभेच्छा देतो. सर्वांचं नववर्ष शुभ व्हावे यासाठी मी कामना करतो. सर्वांची सुरक्षासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अरेंजमेंट केलेले आहे. एकंदरीत आमचे सर्वात आधी आम्ही 46 ठिकाणी नाकाबंदीचा प्लॅन केलेला आहे, ज्याच्यामध्ये सुमारास 50 अधिकारी आणि 316 अंमलदार नियुक्त केलेले आहे. आमचे इथे बरेचसे पोलीस स्टेशनमध्ये जसे सिंधी, सेलू, आर्वी, कारंजा, आष्टी, समलपूर, वडनेर, गिरड, देवली, पुलगाव, अलीपूर या अंतर्गत जे काही बॉर्डर पॉईंट आहे ते सगळे बॉर्डर पॉईंटवर आमची बॉर्डर सीलिंग, बॉर्डर नाकाबंदी राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये 6 रिसॉर्ट, 14 मोठे हॉटेल, 6 पर्यटन स्थळ हे सगळे आहे. या सर्व ठिकाणी आमचे लोकांनी बंदोबस्त प्लॅन केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी अंतर्गत आमचे लोकांनी बंदोबस्त प्लॅन केलेला आहे. जसे वर्धा विभागमध्ये 20 अधिकारी, 186 कर्मचारी, हिंगणघाटमध्ये 110 कर्मचारी, आर्वीमध्ये 120 कर्मचारी, पुलगावमध्ये सुमारास 100 कर्मचारी, असे प्रत्येक उपविभागमध्ये वेगळा बंदोबस्त सुद्धा प्लॅन केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त 9 स्ट्रायकिंग फोर्स
प्रत्येक उपविभागीय अधिकारीकडे एक स्ट्रायकिंग फोर्स, SP ॲडिशनल SP कडे एक स्ट्रायकिंग फोर्स, याच्या व्यतिरिक्त 3 स्ट्रायकिंग फोर्स इतर सुद्धा तयार केलेली आहे. LCBचे 4 वेगवेगळे पथक वेगवेगळी ठिकाणी रेड करण्यासाठी तयार केलेले आहे. जिथे सूचना मिळाली की इथे दारू चालू आहे किंवा काही गैरकायदेशीर गोष्टी चालू आहे, त्याच्यावर रेड करण्यासाठी ते पथक तयार राहतील. RCBचे 2 पथक आणि QRTच्या 1 पथक ते सुद्धा कंट्रोल रूममध्ये, एक कंट्रोल रूममध्ये, एक हिंगणघाटमध्ये कार्यरत राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त एक क्राईम इंटेलिजन्स युनिट वेगवेगळे ठिकाणी 4ही उपविभागमध्ये त्यांचे लोक राहणार आहेत. क्राईमबद्दल काय चालू आहे, कसं चालू आहे. याच्या व्यतिरिक्त एक लोकल इंटेलिजन्सची टीम प्रत्येक 2 पोलीस स्टेशनवर, एक LIU आहे, लोकल इंटेलिजन्स टीम आहे. 2 पोलीस स्टेशनवर 1-2 LIUचे लोक आहेत. ते त्या पोलीस स्टेशन एरियामध्ये आपली इन्फॉर्मेशन इंटेलिजन्स गॅदर करतात. याच्या व्यतिरिक्त अँटी टेररिस्ट ब्रांच जे ATB ब्रांच आहे, ATB ब्रांचचे लोकसुद्धा 31 आणि 30ला मोठ्या प्रमाणात एरियामध्ये फिरणार आणि माहिती गोळा करणार आहे. एकंदरीत पूर्ण जिल्ह्यामध्ये याबाबत मोठा बंदोबस्त आमचे लोकांनी प्लॅन केलेला आहे. 4 DYSP, 12 PI, 65 अधिकारी आणि सुमारास 700 कर्मचारी 31चे बंदोबस्तमध्ये राहणार आहे. पोलीसची तयारी मोठ्या प्रमाणात, पोलीसची तयारी, नाकाबंदी आणि इतर ड्रंकन ड्रायव्हिंग इत्यादीची कारवाई मोठ्या प्रमाणात होणार आहे. माझी लोकांना अशी विनंती राहील की आपण आपला नववर्ष शांतताने साजरा करा. दारू किंवा इतर व्यसन चा वापर आपण करू नका, जेणेकरून आपला नववर्ष चांगली रीतीने जाईल आणि जे इतर लोक आहेत त्यांच्या नववर्षसुद्धा चांगल्या रीतीने लोक साजरा करणार आहे. ज्या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर जे लोक आहेत त्यांची मीटिंग पोलीस स्टेशन स्तरावर, आज प्रत्येक हॉटेल मालिक आणि ढाबे मालिकची मीटिंग पोलीस स्टेशन स्तरावर होणार आहे 4 वाजता 5 वाजताच्या सुमारास. त्यांना सुद्धा आम्ही एक आदेश काढलेले की आपले हॉटेलवर कोणत्याही प्रकारचा गैरकृत्य करू नका, दारू किंवा इतर गोष्टी अलाव करू नका. कुठले कर्मचाऱ्यांना झालेला आहे. तिसरा मुद्दा होता मुद्देमाल QR कोड. जे पोलीस स्टेशनमध्ये आपण जाऊन आपल्याला दिसते की गाडी पडलेली आहे, सामान इथे पडलेलं आहे, तिथे पडलेलं आहे. प्रत्येक सामानला आयडेंटिफाय करण्यासाठी त्याच्यावर QR कोड लावले की आपण QR कोड स्कॅन केले तर आपल्याला त्या मुद्देमाल कोणते क्राईमचे आहे, कधी मुद्देमाल दाखल झाला, ॲक्सिडेंट कधी दाखल झाला होता, म्हणजे त्याची ओळख काय मुद्देमालची, ते सगळी गोष्टी प्रत्येक एक मुद्देमाल पोलिसनी जप्त केला तर त्याच्यावर एक QR कोड आम्ही लावून देतो. तर हे डिजिटल प्रणाली मुद्देमाल QR कोडची मुद्देमाल प्रणाली आमची लोकांनी सुरू केली. एक स्मार्ट ई-बीट सिस्टम आमच्या लोकांनी सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये तर बरेचशी गोष्टी आहे, म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये QR कोड लावले. QR कोड लावल्यानंतर नाईटमध्ये आणि दिवसमध्ये पोलिसांना व्हिजिट करणं बंधनकारक केला. ते व्हिजिट करतात तर मोबाईलमध्ये स्कॅन करतात. स्कॅन केल्यानंतर जसे स्कॅन केले तर कंट्रोल रूममध्ये आम्हाला माहिती मिळते की हा या ठिकाणी माणूस पोहोचलेला आहे. त्याच सिस्टममध्ये त्यांच्या जे क्रिमिनल आहे, क्रिमिनलच्या इन्फॉर्मेशन सिस्टम आहे, बीट इन्फॉर्मेशन सिस्टम आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या अटेंडन्स सिस्टम आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या ड्युटी वाटप. आता ड्युटी वाटप सगळे
याच्यावर होता, रजिस्टरवर होता. आता ड्युटी वाटप पूर्णपणे आम्ही डिजिटल केलेले आहे. सर्व ठिकाणी नाही आहे, परंतु जास्तीत जास्त पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी वाटप ऑनलाईन झालेला आहे. किती लोक आहे, कोणाला काय ड्युटी दिली, ते सगळी गोष्टी स्मार्ट ई-बीट सिस्टम जे आम्ही इम्प्लिमेंट केले ते ई-बीट सिस्टममध्ये आहे. याचंसुद्धा उद्घाटन राहिलेलं आहे. ज्यावेळेस आमचे ऑनरेबल होम मिनिस्टर साहेब किंवा पालकमंत्री साहेब आले तर आम्ही या दोन्ही गोष्टीच्या उद्घाटन करू. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण म्हणतात इतके झाले तर याचा कारण काय? याचं कारण आहे कलेक्टर साहेब आणि आम्ही दोन्ही मिळून एक सिस्टम सुरू केले, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे दोन विभाग आहे, एक महसूल विभाग आहे, एक पोलीस विभाग आहे. आम्ही काही टपाल पाठवतो तर त्यांचे ऑफिसला पोहोचण्यापर्यंत खूप वेळ लागते. तर टपालचं सिस्टम फिनिश करून आम्ही ऑनलाईन सिस्टम सुरू केले की तुम्हाला कोणतेही क्रिमिनलवर जर 107, 110 किंवा 93च्या बॉन्ड घ्यायचे तर आपण डायरेक्ट त्याचे कागदपत्र तयार करा. कागदपत्र तयार करून ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन मॅनेजमेंट सिस्टमवर अपलोड करून द्या. तुम्ही इथे अपलोड केले, तिथे तहसीलदारनी डेस्क ओपन केला, त्यांना भेटून जाते की या माणसाला पोलीस स्टेशननी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनसाठी याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. तर त्या तहसीलदार प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन मॅनेजमेंट सिस्टम ओपन करतात आणि ओपन करून त्याच्यावर जे कायदेशीर कारवाई करायची तर पटकन त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तर या सिस्टम बेसिकली कलेक्टर ऑफिसने सुरू केला होता, परंतु पोलीस दोन्ही डिपार्टमेंटनी मिळून इथे सुरू केले आहे. 6वा सिस्टम आहे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम. आपण सगळे जुने आहे की इथे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टम न होता आता इथे जे कोणी व्हिजिट करतात खाली त्याची नोंदणी, आधी त्याची खाली नोंदणी होतात, त्यांना काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी आमच्या ऑफिसमध्ये आले, ते तिथे बसतात. आधी इथे तिथे फिरत होते व्हिजिटर. तर जे व्हिजिटर या ऑफिसला आले सगळे व्हिजिटरची नोंदणी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टममध्ये होतात. त्यांना तिथे बसण्याची सोय आणि त्यांना पाणीची सोय ते सगळे आमच्या लोकांनी केलेली आहे. आणि शेवटी एक क्राईम मॉनिटरिंग सिस्टम आता इम्प्लिमेंटेशन स्टेजवर आहे. क्राईम मॉनिटरिंग सिस्टम, क्राईम घडला तर क्राईमवर इन्व्हेस्टिगेशन कसे चालू. इतके क्राईम आहे, 12,000 क्राईम आहे आमच्याकडे एक सालमध्ये आणि मागच्या वर्षीची सुद्धा क्राईम राहते. तर 1200 क्राईमला आपण सुपरविजन कसे करणार. तर त्यासाठी हे सिस्टम क्राईम मॉनिटरिंग सिस्टम ॲडिशनल SP आणि आमचे याच्यामध्ये आता सुरू होत आहे. एकंदरीत इतके सिस्टम सुरू करण्याचा एकच उद्देश होता की वर्धाची पोलीस स्मार्ट झाली पाहिजे. यामुळे आम्ही ब्रोशर तयार केले, त्याच्यावर लिहिलेलं आहे वर्धा स्मार्ट कॉप. म्हणजे IT आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा चांगला वापर, चांगली पोलिसिंग देण्यासाठी आमच्या लोकांनी आता केलेला आहे. डिजिटल इंडिया मिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू जे केला होता त्याचा वापर पोलीस डिपार्टमेंटनी सुद्धा केला पाहिजे. त्या अनुषंगाने हे सगळे इनिशिएटिव्ह सुरू केलेली आहे. या सगळी इनिशिएटिव्हचा परिणाम आपण क्राईमवर बघत आहे आणि लोकांमध्ये जे पोलीसची जे प्रतिमा आहे त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट झालेला आहे. बाकी जे काही चॅलेंजेस आहे, जे चॅलेंजेस राहिलेले यावर्षी जानेवारीपासून जे काही वेळ आम्हाला मिळणार त्याच्यामध्ये आम्ही करतो. एकंदरीत जसा आम्ही आले होते, आपल्यासोबत बोलले होते की आम्ही एक आम माणसाला न्याय देण्यासाठी, एक आम माणसाला असा वाटला पाहिजे की या जिल्ह्याची पोलीस त्यांचे मागे आहे. पोलीस कोणालाही विकत नाही किंवा जे पॉवरफुल लोक आहे, मनीवाले लोक आहे त्यांच्यासोबत आहे असा कोणालाही वाटला पाहिजे नाही. 14 महिन्यामध्ये आम्ही या सगळी गोष्टीवर काम केले, लोकांना न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केले, आमचे लोकांना न्याय देण्याचा सुद्धा प्रयत्न केले. याच्यामध्ये आम्ही 100% म्हणजे एकदमही परफेक्ट राहिले याची आम्हाला खात्री नाही आहे. परंतु माझे ऑफिस
23 ऑक्टोबर 2022 रोजी इथे आम्ही जॉईन केले होते, वर्धाला जॉईन केले. आत्ता आम्हाला सुमारास 14 महिन्याचा पिरियड, 15वा महिना आता चालू आहे. या 14 महिन्यामध्ये किंवा या 12 महिन्यामध्ये पोलिसांनी काय काय कामगिरी केली आणि त्याच्यावर क्राईमवर काय इफेक्ट आला आणि इतर आमची जे नवीन योजना आमच्या लोकांनी जे सुरू केली त्या इन्फॉर्मेशन आपल्यासोबत शेअर करायची होती. पहिली गोष्टी ज्यावेळेस आम्ही जॉईन केले तर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनवर आमच्या लोकांनी मोठा लक्ष दिला. आमचे सर्व ठाणेदार, सर्व उपविभागीय अधिकारी, ॲडिशनल SP, LCB ब्रांच सगळ्यांनी मिळून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनवर खूप मोठ्या प्रमाणात कारवाई केली. 107 ची कारवाई असो, 110 ची कारवाई असो, 93 असो किंवा इतर MPD असो, मोका असो किंवा 55-56 चे केसेस असो. एक आपल्यासोबत 110 चा एक डेटा शेअर करायचे मला. 110 चे केसेस मागच्या वर्षी 530 केसेस सबमिट केले होते आणि 248 केसेसमध्ये फायनल बॉन्ड झाला होता. यावर्षी या फिगर दुप्पट झाली. 1223 केसेस आम्ही सबमिट केले. 567 केसेसमध्ये एंट्रीम बॉन्ड झाला आणि 515 केसेसमध्ये फायनल बॉन्ड झाला. म्हणजे 110 चा फिगर जस्ट दुप्पट आला. मागच्या वर्षी जे बॉन्ड ब्रेकिंगचे जे अमाऊंट होती ते 1 लाख पेक्षा खाली होती. यावर्षी सुमारास 6 लाख पेक्षा जास्त रुपयाचे बॉन्ड आमच्या लोकांनी कॅन्सल केलेले आहे. म्हणजे सराईत गुन्हेगारांनी परत गुन्हा केला तर त्याचा बॉन्ड कॅन्सल करून त्याचे पैसे सरकारला जमा करते. तर 110 चा हे फिगर आहे. 107 चे फिगर मध्ये सुद्धा 100 बॉन्डची वाढ आहे. MPDA मध्ये मागच्या वर्षी कोणताही MPDA झाला नव्हता. 0 MPDA चे केसेस होते. यावर्षी 9 केसेसमध्ये फायनल MPDA झाले. त्याच्यामध्ये 9 लोकांना 1 वर्षासाठी जे सराईत गुन्हेगार आहे, दारू भट्टी किंवा दारूच्या जे काम करतात त्यांच्यावर कारवाई करून 9 लोकांना 1 वर्षासाठी जेलमध्ये रवाना केले आणि 11 लोकांचा प्रस्ताव, टोटल 11 लोकांचे प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला सबमिट केले होते. याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी 20 तडीपार झाले होते. फायनल आदेश 20 तडीपारीचे झाले होते. यावर्षी 12 महिन्यामध्ये म्हणजे 25/12/2023 पर्यंतचा डेटा आहे आमच्याकडे. तर 12 महिन्यामध्ये 108 लोकांना तडीपार केलेले. काही 2-3 दिवसमध्ये सुद्धा काही लोक तडीपार झालेले आहे. तर म्हणजे एकंदरीत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनवर मोठी कारवाई वर्धा पोलिसनी केलेली आहे. दुप्पट त्रिपट ॲक्शन घेतलेला आहे. याच्या व्यतिरिक्त एक मोकाचा केस 2017 नंतर पहिल्यांदा 6 वर्षानंतर मोकाचा केस एक गँगवर लावले आणि त्या जे गँगवार होती त्याच्यामध्ये सुद्धा कमी झाली. ज्यावेळेस आम्ही जॉईन केले त्यावेळेस पासून आत्तापर्यंत दारूवर विशेष कामगिरी आमच्या लोकांनी केलेली आहे. दारूच्या दर मी आपल्याला आकडा देऊ तर मागचे जानेवारी 22 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत सुमारास 4 कोटी रुपयाची दारू जप्त झाली होती 10 महिन्यामध्ये. आणि ज्यावेळेस आम्ही जॉईन केले ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर त्या पिरियडमध्ये सुमारास 2 कोटीची दारू आम्ही जप्त केले. आणि पूर्ण 14 महिन्याचा अगर तुम्ही आकडा पाहिले तर 4 कोटीपेक्षा या 14 महिन्यामध्ये 24 कोटी
82,000ची दारू आमच्या लोकांनी जप्त केली. म्हणजे 4×24 सुमारास 6 पट 600% वाढ दारूबंदीचे दारूवर झालेली. याच्यामध्ये भट्टी, ताबा, वाहने, मतलब सर्व प्रकारचे तुम्ही एक कंपॅरिझन चार्ट आहे, हे चार्ट आपल्याला मी शेअर करतो. हे चार्ट एक्सप्लेन करण्याच्या सेल्फ एक्सप्लेनेटरी चार्ट आहे की मागच्या वर्षी किती केसेस होते, या वर्षी किती केसेस झाले आणि मुद्देमाल किती जप्त झालेला आहे. तर म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये वाढ आहे. नंबर ऑफ केसेस मध्ये सुद्धा वाढ आहे आणि क्वालिटी केसेस राहते ते क्वालिटी केसेसमध्ये वाढ आहे. मुद्देमाल जे मोठे केसेस 4 व्हीलर आणि मोठा दारूचा मोठा साठा आमच्या लोकांनी जप्त केला. आणि जे लोक दारूचा व्यवसाय ज्यांनी सोडला नाही त्यांच्यावर MPDA अंतर्गत सुद्धा कारवाई केलेली. 9 लोकांना 1 वर्षासाठी MPDA अंतर्गत कारवाई केली. रेतीचा एक विषय होता. रेती ज्या वेळेस आले खूप प्रॉब्लेम होती. पूर्ण वर्षामध्ये मागच्या वर्षी 27 केस होते आणि मात्र 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त होता. यावर्षी 25 डिसेंबरपर्यंत 163 केसेस 163 केसेस दाखल झाले आणि सुमारास 43 लाख रुपयाचा मुद्देमाल रेतीमध्ये आमच्या लोकांनी जप्त केलेला आहे. तर म्हणजे 8 गुना 10 गुना 23 ऑक्टोबर 2022 रोजी इथे आम्ही जॉईन केले होते, वर्धाला जॉईन केले. आत्ता आम्हाला सुमारास 14 महिन्याचा पिरियड 15वा महिना आता चालू आहे. या 14 महिन्यामध्ये किंवा या 12 महिन्यामध्ये पोलिसांनी काय कामगिरी केली आणि त्याच्यावर क्राईमवर काय इफेक्ट आला आणि इतर आमची जे नवीन योजना आमच्या लोकांनी जे सुरू केली त्या इन्फॉर्मेशन आपल्यासोबत शेअर करायची होती. पहिली गोष्टी ज्यावेळेस आम्ही जॉईन केले तर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनवर आमच्या लोकांनी मोठा लक्ष दिला. आमचे सर्व ठाणेदार, सर्व उपविभागीय अधिकारी, ॲडिशनल SP, LCB ब्रांच सगळ्यांनी मिळून प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनवर खूप मोठ्या प्रमाणात कारवाई केली. 107ची कारवाई असो, 110ची कारवाई असो, 93 असो किंवा इतर MPDA असो, मोका असो किंवा 55-56चे केसेस असो. एक आपल्यासोबत 110चा एक डेटा शेअर करायचे मला. 110चे केसेस मागच्या वर्षी 530 केसेस सबमिट केले होते आणि 248 केसेसमध्ये फायनल बॉन्ड झाला होता. यावर्षी या फिगर दुप्पट झाली. 1223 केसेस आम्ही सबमिट केले. 567 केसेसमध्ये एंट्रीम बॉन्ड झाला आणि 515 केसेसमध्ये फायनल बॉन्ड झाला. म्हणजे 110चा फिगर जस्ट दुप्पट आला. मागच्या वर्षी जे बॉन्ड ब्रेकिंगचे जे अमाऊंट होती ते 1 लाखपेक्षा खाली होती. यावर्षी सुमारास 6 लाखपेक्षा जास्त रुपयाचे बॉन्ड आमच्या लोकांनी कॅन्सल केलेले आहे. म्हणजे सराईत गुन्हेगारांनी परत गुन्हा केला तर त्याचा बॉन्ड कॅन्सल करून त्याचे पैसे सरकारला जमा करते. तर 110चा हे फिगर आहे. 107चे फिगर मध्ये सुद्धा 100 बॉन्डची वाढ आहे. MPDA मध्ये मागच्या वर्षी कोणताही MPDA झाला नव्हता. 0 MPDAचे केसेस होते. यावर्षी 9 केसेसमध्ये फायनल MPDA झाले. त्याच्यामध्ये 9 लोकांना 1 वर्षासाठी जे सराईत गुन्हेगार आहे, दारू भट्टी किंवा दारूच्या जे काम करतात त्यांच्यावर कारवाई करून 9 लोकांना 1 वर्षासाठी जेलमध्ये रवाना केले आणि 11 लोकांचा प्रस्ताव टोटल 11 लोकांचे प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला सबमिट केले होते. याच्या व्यतिरिक्त मागच्या वर्षी 20 तडीपार झाले होते. फायनल आदेश
20 तडीपारीचे झाले होते. यावर्षी 12 महिन्यामध्ये म्हणजे 25/12/2023 पर्यंतचा डेटा आहे आमच्याकडे. तर 12 महिन्यामध्ये 108 लोकांना तडीपार केलेले. काही 2-3 दिवसमध्ये सुद्धा काही लोक तडीपार झालेले आहे. तर म्हणजे एकंदरीत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनवर मोठी कारवाई वर्धा पोलिसनी केलेली आहे. तिरपट ॲक्शन घेतलेला आहे. याच्या व्यतिरिक्त एक मोकाचा केस 2017 नंतर पहिल्यांदा 6 वर्षानंतर मोकाचा केस एक गँगवर लावले आणि त्या जे गँग वार होती त्याच्यामध्ये सुद्धा कमी झाली. ज्यावेळेस आम्ही जॉईन केले त्यावेळेसपासून आत्तापर्यंत दारूवर विशेष कामगिरी आमच्या लोकांनी केलेली आहे. दारूच्या दर मी आपल्याला आकडा देऊ तर मागचे जानेवारी 22 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंत सुमारास 4 कोटी रुपयाची दारू जप्त झाली होती 10 महिन्यामध्ये. आणि ज्यावेळेस आम्ही जॉईन केले ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर त्या पिरियडमध्ये सुमारास 2 कोटीची दारू आम्ही जप्त केले. आणि पूर्ण 14 महिन्याचा अगर तुम्ही आकडा पाहिले तर 4 कोटीपेक्षा या 14 महिन्यामध्ये 24,82,00,000ची दारू आमच्या लोकांनी जप्त केली. म्हणजे 4×24 सुमारास 6 पट 600% वाढ दारूबंदीचे दारूवर झालेली. याच्यामध्ये भट्टी, ताबा, वाहने म्हणजे सर्व प्रकारचे तुम्ही एक कंपॅरिझन चार्ट आहे. हे चार्ट आपल्याला मी शेअर करतो. हे चार्ट एक्सप्लेन करण्याचे सेल्फ एक्सप्लेनेटरी चार्ट आहे की मागच्या वर्षी किती केसेस होते, या वर्षी किती केसेस झाले आणि मुद्देमाल किती जप्त झालेला आहे. तर म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये वाढ आहे. नंबर ऑफ केसेसमध्ये सुद्धा वाढ आहे आणि क्वालिटी केसेस राहते ते क्वालिटी केसेसमध्ये वाढ आहे. मुद्देमाल जे मोठे केसेस 4 व्हीलर आणि मोठा दारूचा मोठा साठा आमच्या लोकांनी जप्त केला. आणि जे लोक दारूचा व्यवसाय ज्यांनी सोडला नाही त्यांच्यावर MPD अंतर्गत सुद्धा कारवाई केलेली. 9 लोकांना 1 वर्षासाठी MPD अंतर्गत कारवाई केलेली. रेतीचा एक विषय होता. रेती ज्या वेळेस आले खूप प्रॉब्लेम होती. पूर्ण वर्षामध्ये मागच्या वर्षी 27 केस होते आणि मात्र 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त होता. यावर्षी 25 डिसेंबरपर्यंत 163 केसेस 163 केसेस दाखल झाले आणि सुमारास 43 लाख रुपयाचा मुद्देमाल रेतीमध्ये आमच्या लोकांनी जप्त केलेला आहे. तर म्हणजे 8 गुणा 10 गुणा